हिला खूप दिवसापासून जायचं होता आणि त्यामुळे सो इथनं जवळ असल्यामुळे आम्ही प्लॅन केला मठात जाण्याचा. तिथं गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतो आणि त्यानंतर आता शॉपिंगसुद्धा करायची आहे. मित्रांनो आता आम्ही चाललेलो लग्नाला आणि मी जस्ट आलो आणि 5 ते 10 मिनिटात मी तयार झालेलो आहे. आणि स्वप्नाली बघा कधीपासून मला वाटते मी येत आलो ना तेव्हापासून जी तयारी चालू होती, अर्धा तास झाला तयारीच करते. ही बघा चाललेली आहे तयारी, आता डिस्टर्ब करून जमणार नाही. केस अजून विंचरायची बाकी आहेत. काय काय बाकी आहे अजून? ऑलमोस्ट झालेलं आहे नशीब. तर हे अशा प्रकारे खूप वेळ लागतो, हे सगळ्यांसोबतच होतं. आणि हे सगळे प्रोडक्ट आपण त्या दिवशी नायकाचे जे तुम्हाला दिसले असतील ना सगळं असं ढिगारा मांडला होता. नाही आधीच मागवलेले? अच्छा अच्छा स्किन केअर ते आपल्याला काही समजत नाही. लिंक भेटेल तुम्हाला, हवी असेल तर कमेंट करा. सो 10 मिनिटं तयार व्हायला, पाऊण तास तयारी व्हायला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो मित्रांनो आता झालेलो तयार आणि आता चाललेलो होतो आम्ही लग्नासाठी. आणि आजचा खूप काय प्लॅन आहे, आज दिवसभराचा खूप काय असेल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच. आणि आता निघालेलो तयार होऊन. मावशीने खूप वेळ लावला तयारी करायला आणि काय असं काही नाही. तर आता आहोत आम्ही ऑन द वे. सो होप सो तुम्ही जो एंगेजमेंटचा व्लॉग होता तो एन्जॉय केला असेल. तर आता ह्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला मजा येणार आहेच. ते आता फुल जॅम झालेला आहे आणि लग्नाचा टाईम आपला ऑलमोस्ट निघून रिसेप्शनला आता आम्ही पोचू. कारण आम्ही निघालो होतो ऑन टाईम, आधीच निघालो होतो अर्धा तास. पण तुम्ही इथे बघू शकता माहीमला आहे, तर अर्धा तास आधीच निघालो होतो आणि आता स्टक आहोत ट्रॅफिकमध्ये. जस्ट आम्ही इथे पोचलेलो आणि इकडे आता जे सगळं चेंजिंग वगैरे केलेलं आहे, रिसेप्शनची तयारी चालू झालेली आहे. तर लेट झालेलं आहे ट्रॅफिकमुळे. बघूया आता. सो आता मित्रांनो आमचं लग्न अटेंड करून झालेलं आहे आणि हा कोणाचं लग्न होतं हे सांगितलंच नाही स्वप्नालीनी. माझी ऑफिसची कलीग होती. या तर आता आम्ही चाललेलो आहोत मठामध्ये. ॲक्च्युली इथून जवळच मठ आहे दादरला आणि हिला खूप दिवसापासून जायचं होता आणि त्यामुळे सो इथनं जवळ असल्यामुळे आम्ही प्लॅन केला मठात जाण्याचा. आधी आम्ही एकदा दादरला शॉपिंग करायला आलो होतो, वेडिंगला तेव्हाची शॉपिंग करायला आलो होतो, तेव्हा गेलो होतो. हां आणि आता चाललेलो आहोत लग्नानंतर. सो बघूया, तिथं गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतो, त्यामुळे जवळच आहे सो प्लॅन केला. आणि त्यानंतर आता शॉपिंगसुद्धा करायची आहे कारण की शनिवारी मला सर्वजण बोलतात की तू किती शॉपिंग करतेस. कारण की दिस विकेंडला आम्हाला बाहेर जायचं आहे, सो त्यानिमित्ताने शॉपिंग करायची आहे. हे असंच कुठे जायचं असला ना की नवीन नवीन काय असेल तर नवीन नवीन शॉपिंग आता विंटर क्लोज नाही आहे. हां तर त्यामुळे हे असंच आहे. मग खूप शॉपिंग करते नाही, ह्यामुळे खूप शॉपिंग करते. तर चला आता निघतोय, टॅक्सी शोधतोय. तर जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की मठात गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असं छान वाटते आणि ते बसून खूप
मस्त वाटते इथे. आम्ही मस्त 10 ते 15 मिनटं बसलो. तर आता दर्शन आमचं झालेलं आहे, करून झालेलं आहे आणि आमचं शॉपिंगचा काहीच प्लॅन नव्हता आणि मॅडमना आता दादरला आलेत ना, तर अचानक शॉपिंगचा प्लॅन झाला यांचा. हे असं आहे, तुम्ही मागाशी बोलली ना की मी जास्त शॉपिंग नाही करत, जास्त घेत नाही. हे असा ऑन द स्पॉट प्लॅन होतो, मग ते ॲटोमॅटिक शॉपिंगमध्ये कन्वर्ट होते. आता थोडीशीच करायची बोलले, बघूया. कारण की ॲक्च्युली आम्हाला साडीवर जमत नाही ना, तर संध्याकाळी करायची आहे लिंकिंगवरनं. तर बघूया आता काय. दादरला जर आपल्याला स्वस्त भेटला तर अफोर्डेबल, दादरला आता अफोर्डेबल रेटमध्ये भेटला तर मग दादरमधनंच करेल. बघितला याचं आहे. आणि मित्रांनो, आम्ही आता तिकडनं ते हाराची प्लेट घेतली ना, तर काकी स्वप्नालीवरती खुश झाल्या आणि स्वप्नालीला एक फूल दिला केसात घालायला, पण तिच्याकडे पिनच नाही आहे. तो आता घेतोय. आता आम्ही इथे फिरतो, एवढे छान छान टॉप्स आहेत, वन पीस आहेत, सगळं खूप छान आहे. पण कसं असो ना, सवय लागलेली आहे तिकडे आपल्या लिंकिंगवरनंच घ्यायचं आहे. मला वाटलं तर इथनं घेईल काहीतरी, पण इथे तिला पसंत नाही पडत. हे बघा किती छान छान आहे, तुम्हाला दाखव. सो इथे ऑल टाईम हा भरलेला असतो, कधी पण या, वीकेंडला या, वीकडेजला या. वीकेंडला तर खूप जास्त असते, पण हे बघ वीकेंडला या ना तर वीकडेजला या, इकडे पूर्ण भरलेला असतो. हे बघा. सो जस्ट शॉपिंग केलेली आहे इथं स्वप्नालींनी. आर्टिफिशियल ज्वेलरीज जयश्रीमधनं. जयश्री न्यू स्टोर आहे वाटते, इमिटेशन ज्वेलरी छान आहे. मंगळसूत्र घेतलं, यांनी घेतलं ते तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेन काय काय घेतलं ते. आणि इकडून आम्ही लग्नाच्या टायमाला घेतले होते स्वप्नाची. आधी ना जयश्री नव्हता लग्नाच्या टायमाला, मोस्टली श्रीजी मधून घेतलं होतं ज्वेलरी लग्नाची. त्याच्याकडे नाही आहे बघ मंगळसूत्र एवढा, तिचा बघा जायचं नाही आहे, दिसतो ना, तिने कसले लावले. हां, खूप छान डिझाईन होते तिकडे आणि खूप व्हरायटीज होत्या. खूप छान व्हरायटीज होते. पण मी एकच घेतलं, कारण की हा बोलत होता 2 घे, पण म्हणजे नको. ठीक आहे, तुम्हाला तिकडे घरी गेल्यानंतर दाखवेन. इथे व्हिडिओ शूटिंग वगैरे अलाउड नव्हती आणि गर्दीसुद्धा खूप आहे, त्यामुळे दाखवायला जमलं नाही. सो घरी गेल्यानंतर दाखवू काय काय घेतलं ते. हे बघ मस्त आहे ना, कबुतरांना खेळायला गोल 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 खेळत आहेत. तर इकडे तुम्ही पाठीमागे बघत होता ना जेवढे दुकानं. अच्छा आहे बघा इकडे समोर. तर दाखवतो तुम्हाला. तर इकडे भेटतो दादरचा स्पेशल समोसा. ॲक्च्युली त्या तिन्ही दुकानामध्ये छान भेटतात. आम्ही तिन्ही दुकानामध्ये ट्राय केलेले आहेत. आधी आम्ही दादरला खूप आहे तेव्हा ऑलमोस्ट एव्हरी वीकेंड. हो, तेव्हा ते शॉपिंगसाठी लग्नाची शॉपिंग चालू होती, तेव्हा एव्हरी वीकेंडला यायचो आणि सगळीकडचा ट्राय केला आहे. सगळीकडचा छान आहे. काय ग, अय अख्खा मार्केट फिरतोय आम्ही आणि इकडे सगळीकडे ना लेडीजसाठीच, म्हणजे 90% दुकानं लेडीजसाठीच आहेत. जेंट्ससाठी म्हणजे जेंट्स लोक घेत नाही का, जेंट्ससाठी काहीच नाही. आहेत मेन्ससाठी पण. कुठे आहेत दाखव. मेन्ससाठी दाखव. 10मधनं एक दुकान मेन्सचं आहे, एक पण नाही. 20मधनं एक दुकान मेन्सचं आहे आणि ऑलमोस्ट सगळे लेडीजचे. तिथे कुठे मेन्स आहे, ही बोलते आहे तिथे,
आणि इथे मला भेटतच नाही कुठे. सो फायनली एवढं फिरल्यानंतर काय तर इथे जेंट्ससाठी दिसतोय. थोडीशी दुकानं आहेत ते बघा, तुम्ही बघू शकता. एक लस्सीचा शॉप आहे. लस्सी शॉप इकडे नाही, त्या साईडला आहे. हां, तिकडे खूप छान लस्सी भेटते. आणि ही एक एक वस्तू घेत चालली आता, पण ती गरजेच्या वस्तू घेते. तेच जास्त काय. थँक्स फॉर मेन्शनिंग. यस यस यस, मेन्शन केलं ना तू. जास्त काय वायफल घेत नाहीस, ते चांगली गोष्ट आहे, माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. Later that same evening. तर मगाशी तुम्ही बघितलंच असेल स्वप्नालीने काय काय घेतलं ते दादरवरनं. तर आता आम्ही चाललेलो लिंकिंगला, तिकडे स्वप्नालीसाठी शॉपिंग करायची आहे. थोडेशा नाही करायचे. हां, थोडीच करायची आहे. एखाद दोन टॉप. हां, तर तिकडनं घेऊ. माझ्यासाठी तर घ्यायचा नाही, कारण की मी पनवेलला जाईन तेव्हा तिकडनं काहीतरी घेणार आहे. असं काही गरज नाही आहे, पण बघूया एखाद घेतला तर आम्ही सॅटर्डेला जाणार आहोत, सॅटर्डे संडे. सो त्यासाठी चाललेलो शॉपिंगला. हे मगाशी पण तुम्हाला सांगितलंच. तर बघूया आता काय छान असं भेटतोय ते बघतो तिकडे जाऊन आणि तुम्हाला दाखवेनच. अरे इथे सगळं काम चालू केलं आहे गटारांचं, त्यामुळे उनको चटनी गोभी. सो तिकडे आतमध्ये आम्ही शॉपिंग केली. विंटर कलेक्शन बऱ्यापैकी आलेलं आहे. तर स्वप्नालीने 2 तिथनं घेतलेत आणि आता बाहेर बघतोय. ॲक्च्युली त्या साईडला पण बाहेर असते, पण आता तिथे गटर्स वगैरेचं काम चालू झालं आहे. गटरचं नाही, रोड. हां, रोडचं काम चालू आहे, गटर पण खोदलेले आहेत. सो तिकडचे शॉप्स आहेत ते थोडे उचललेले आहेत, तर थोडा कन्फ्युजन होतो. आता इकडे आलोत ह्या साईडला, इकडे बघूया काय भेटला तर घेऊ. पण स्वप्नाची शॉपिंग झाली ना? नाही झाली. कधी होईल काय माहिती. चल तिथे बघू. आज तो 450 रुपयाला जरासा प्रॉन्स महाग आहे, कॉस्टली. लोक बोलतात ठीक आहे, पण कॉस्टिंगच्या हिशोबात खूप महाग. आय डोंट थिंक की इथे कधी ट्राय करू. कुठे? याच्यामध्ये बाजूला जो आहे तो. हां, माहीत नाही. हाईप आहे खूप. हाईप आहे खूप, बट जे खात नाही ना, आपण कसा नेहमी खातो नॉनव्हेज, मटन, मच्छी, जे खात नाही त्यांच्यासाठी त्यांना खूप आवडतो. आज वेडनेसडे आहे, त्याच्यामुळे जास्त गर्दी नाही. येस, गर्दी नाही काय, गर्दी आहेच. दुसरी गोष्ट म्हणजे इथे एवढं आता तिकडे फिरलो. बोल काय. आज पोलीस आलेत ना इथे पण. ॲक्च्युली काम चालू आहे ना इकडे, त्यामुळे पोलीस आलेले आहेत.